होय, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचं एक चुकीचं पाऊल लाखो रुपयाचं नुकसान करू शकते आणि हे कसं होईल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. त्यामुळे अगोदर व्यवस्थित माहिती घ्या आणि नंतरच गुंतवणूक करायला चालू करा. त्यासाठीच मी एक सीरीज बनवतो की म्युच्युअल फंड संबंधी तुमचे जेही डाऊट्स आहे, जेही प्रश्न आहे, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या सीरीजमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून अगोदर सर्व समजून घ्या आणि नंतरच गुंतवणूक करायला चालू करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड संबंधित 4 प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा जेणेकरून तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. तर पहिला प्रश्न की किती पैसे तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये लावू शकता. तर यासाठी एक जनरल रूल आहे 100 मायनस एज रूल. तर या रूलनुसार एक्झाम्पलसाठी समजा तुमचं वय आता 40 वर्ष आहे, तर 100 मायनस 40 बरोबर 60, म्हणजे 60% पैसे तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये लावू शकता. बाकी 40% पैसे सेफ ठिकाणी जसं समजा डेब्ट आहे, गोल्ड आहे किंवा फिक्स्ड डिपॉझिट आहे तिथं तुम्ही लावू शकता. पण हा एक जनरल रूल आहे. तर प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन वेगळी असते, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. तर त्यानुसार हे थोडंसं तुम्ही स्वतः चेंज करू शकता. काय असतं, कोणाकडे इमर्जन्सी फंड आहे की नाही, हेल्थ इन्शुरन्स आहे की नाही, टर्म लाईफ इन्शुरन्स आहे की नाही, यावर पण थोड्याशा गोष्टी अवलंबून आहे. समजा त्या घरातल्या माणसावर किती लोक अजून अवलंबून आहे त्या माणसाच्या कमाईवर, किंवा दुसरे बी लोक घरामध्ये कमवणारे आहे की नाही. तर याचा तुम्ही स्वतः चांगला विचार करू शकता आणि मग तुम्ही ठरवू शकता की किती पैसे इक्विटीमध्ये लावायला पाहिजे आणि किती पैसे सेफ क्लासमध्ये लावायला पाहिजे. हे तुम्ही चांगलंच ठरवू शकता. जर तुम्हाला या रूलनुसार जायचं असेल तर हे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. नंबर 2, कोणता म्युच्युअल फंड चांगला आहे. तर जगातील सगळ्यात महान निवेशक वॉरेन बफेट सांगतात की इंडेक्स फंड हा सगळ्यात बेस्ट आहे. जर तुम्ही मोठ्या मोठ्या फायनान्स क्रिएटर्सला ऐकलं तर ते सुद्धा सांगतात की इंडेक्स फंड हा सगळ्यात बेस्ट आहे. तर याच्या पाठीमागे कारण आहे, ते असं का म्हणतात. तर या पाठीमागे कारण आहे की इंडेक्स फंडमध्ये टॉपच्या 50 कंपन्या असतात किंवा 30 कंपन्या असतात आणि इथं नुकसान होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट 0 आहे. का? कारण जर देशातल्या 50 कंपन्या जर डुबल्या तर तो देशच डुबेल, तेव्हाच त्या कंपन्या डुबतील, बरोबर आहे. आणि जर देशच डुबला तर आपण पैसे वाढवून काय करणार आहे. त्यामुळं ते इंडेक्स फंड सजेस्ट करतात आणि इथं एक्सपेन्स रेशिओसुद्धा खूप कमी असतो आणि रिटर्नसुद्धा एक 12 ते 15% आसपास रिटर्नसुद्धा भेटून जातात आणि या कारणांमुळे सगळेजण इंडेक्स फंड सजेस्ट करतात. पण माझं मत थोडंसं वेगळं आहे. मला काय वाटतं की आपल्या पोर्टफोलिओमध्ये 3-4 म्युच्युअल फंड असायला पाहिजे. तर पहिला फंड असायला पाहिजे इंडेक्स फंड, ज्यामुळं काय होईल की आपल्याला एक पोर्टफोलिओ समजा आपला बॅलन्ससुद्धा राहील आणि एक ॲव्हरेज रिटर्नसुद्धा भेटतील. आणि दुसरा फंड असायला पाहिजे फ्लेक्सी कॅप. इथं फंड मॅनेजरला समजा त्याच्या मनावर आहे की तो कुठे पैसे इन्व्हेस्ट करतो आणि तो एक चांगले रिटर्न घेऊन येऊ शकतो. तिसरा फंड असायला पाहिजे ELSS फंड. तर या फंडचे 2 फायदे. पहिली गोष्ट की इथं तुम्हाला टॅक्स बेनिफिट भेटू शकतं जर समजा तुम्ही टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असाल तर. आणि दुसरा फायदा हा आहे की इथं रिटर्नसुद्धा चांगले भेटतात आणि जर समजा तुम्हाला समजा वाटत असेल की पैसे खाली चालले वर चालले, जर तुम्हाला याच्यामुळे आपले पैसे काढून घेत असाल तर इथं तुम्ही 3 वर्षापर्यंत लॉक इन पिरियड आहे, त्यामुळे तुम्ही पैसे काढूही शकणार नाही. म्हणून तुम्ही एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये जाल, हा याचा फायदा आहे. आणि चौथा एक स्मॉल कॅप फंड. स्मॉल कॅप फंड त्या लोकांनीच घ्यायला पाहिजे ज्यांचं रिस्क जास्त घेऊ शकता, ज्यांचं वय कमी आहे आणि थोडीशी फायनान्शियल कंडिशन चांगली आहे. का बरं? कारण इथं थोडंसं जास्तच खालीवर होते, म्हणजे व्हॉलेटिलिटी जास्त असते, त्यामुळे स्मॉल कॅप फंड थोडासा रिस्की आहे. तर असे मला वाटतं की 4 फंड म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे. हे माझं मत आहे. तुमचं मत काय मला कमेंट करून नक्की सांगा. तिसरा प्रश्न की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कुठून करायला पाहिजे. काय होतं की आपण असंच यूट्यूबवर किंवा दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा TVवर ॲड बघतो म्युच्युअल फंड सही आहे, आणि हे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की आता आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि मग आपण जातो बँकेमध्ये किंवा एखाद्या एजंटकडे आणि ह्या दोघाही लोकांकडे आपण गेल्यानंतर ते आपल्याला रेग्युलर म्युच्युअल फंड चिपकवतात, ज्यामुळं होतं काय की आपला 1% जास्त एक्सपेन्स रेशिओ दिला जातो. आणि याचं एक्झाम्पलच घ्यायचं असेल तर समजा कोणी 10,000 रुपयाची SIP चालू केली रेग्युलर म्युच्युअल फंडमध्ये आणि त्याला 1% जरी रिटर्न कमी भेटले ना, तर 20 वर्षामध्ये त्या व्यक्तीचं 15 ते 20 लाख रुपयाचं नुकसान होऊ शकतं. तर मग आपण काय करायला पाहिजे, कुठून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तर त्यासाठी आपण तिथून इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे जे डायरेक्ट म्युच्युअल फंड ऑफर करतात. तर असे डिस्काउंट ब्रोकर्स आहेत, त्यांच्या थ्रू आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तर असे ब्रोकर्स कोण आहे, समजा ग्रो आहे, अपस्टॉक्स आहे, झिरोदा आहे, अशा ठिकाणावरून आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे जिथे एक्सपेन्स रेशो खूप कमी आहे आणि डायरेक्ट म्युच्युअल फंड ऑफर केले जातात. तर इथून आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. बँके थ्रू आणि एजंट थ्रू नाही केली पाहिजे, ज्यामुळे आपला एक्सपेन्स रेशिओ वाचला जाईल. आणि डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी अपस्टॉक आणि झिरोदाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. चौथा प्रश्न की जेव्हा तुम्हाला पैसे काढायचे तेव्हा मार्केट डाऊन असलं तर काय करायचं.
तर तेव्हा आपण काहीही करू शकत नाही, तुम्हाला थोडे दिवस थांबावंच लागेल. नाहीतर काय होईल, जो पेपर लॉस आहे, जो तुम्हाला लॉस फक्त डीमॅट अकाउंटमध्ये दिसतोय, तो तुमचा रिअल लॉस बनून जाईल. समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं तर समजा एखादा व्यक्ती आहे ज्यांनी ठरवलं होतं की मला 2010मध्ये गुंतवणूक करायची आहे आणि मी 10 वर्षासाठी गुंतवणूक करणार आहे, म्हणजे 2020पर्यंत करणार आहे. आणि त्या व्यक्तीने लमसम 1 लाख रुपये त्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. तर त्याला 2020मध्ये काढायची होती. तर त्या व्यक्तींनी 2020मध्ये जर पैसे काढले असते, कारण तेव्हा कोरोना आला होता आणि कोरोनामुळे मार्केट क्रॅश झालं होतं, आणि जर त्यांनी ठरल्याप्रमाणे 10 वर्षामध्ये पैसे काढले असते तर त्या व्यक्तीचे 1,50,606 रुपये बनले असते आणि 4.18% म्हणजे FDपेक्षाही कमी रिटर्न भेटले असते. का? कारण त्या व्यक्तीने मार्केट डाऊन असताना पैसे काढले. म्हणून आपण मार्केट डाऊन असताना पैसे नाही काढू शकत, आपल्याला थांबावंच लागेल. पण जर तो व्यक्ती 2021पर्यंत म्हणजे 7-8 महिने किंवा 1 वर्ष जर थांबला असता तर तेव्हा मार्केट वरती गेलं होतं आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला 3,41,565 रुपये भेटले असते, म्हणजे 1 लाखाचे 3 लाख रुपये झाले असते आणि 13.7% रिटर्न भेटले असते. म्हणून जर मार्केट डाऊन आहे त्यावेळेस आपण पैसे काढू शकत नाही, आपल्याला थांबावंच लागेल. म्हणून मी बार तुम्हाला सांगतो की तेच पैसे आपल्याला इन्व्हेस्ट करायचे ज्याची आपल्याला 5-6 वर्षे पुढे गरज नाही आहे. तेच पैसे इन्व्हेस्ट करायचे जेणेकरून आपल्याला लॉसमध्ये म्युच्युअल फंड विकावे लागणार नाही. तर असेच काही तुम्हाला म्युच्युअल फंड रिलेटेड प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर ते कमेंट करून मला नक्की विचारा, जे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये कव्हर करू. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिलीवाल्यांसोबत, जेणेकरून त्यांनाही म्युच्युअल फंड संबंधित माहिती मिळेल आणि तेही गुंतवणूक चालू करतील आणि नंतर ते तुम्हाला धन्यवाद म्हणतील. आणि असेच फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.